तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण वाक्य घेणार आहोत त्या वाक्यांना पाहून तुम्ही समजू शकाल की जास्त इंग्रजी शिवाय सुद्धा इंग्रजीमध्ये काही विचारणे आणि विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे कशा प्रकारे शक्य आहे। पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी अशाच प्रकारे आपलं काम होईल, पण बरेचदा आपलं काम अशा पद्धतीने भागू शकतं। ते तुम्हाला समोर दिसणार आहे। ब्लँक, कांट स्लीप, ब्लँक, सो व्हॉट इज दिस, काय आहे हे। तर नमस्कार मंडळी, कसे आहात। इझी इंडियन लँग्वेज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही इंग्रजी वाक्य, ते पण एकदम सोप्या पद्धतीने। आणि तुम्हाला जर इंग्रजी शिकायची असेल ते पण लवकरात लवकर आणि ते पण सोप्या पद्धतीने, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। सो लेट्स बिगिन। तर बघा, इथे मी पहिलं सेंटेन्स घेतलेलं आहे आणि बाकी सेंटेन्स आपल्याला तयार करायचे आहे। तर तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप नाही करायचा आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत कंटिन्यू करायचा आहे, कारण तुम्ही जर स्किप केला तुम्हाला समजणार नाही। आणि इथे जे आपण सेंटेन्स बनवणार आहे ते एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम सोपे सेंटेन्स आहे। त्यासाठी तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर तुम्ही सुद्धा हे सेंटेन्स बनवू शकता, ठीक आहे। तर बघा, काहीच टाइमपास न करता पहिलं सेंटेन्स घेऊया। तर काय आहे, काही कल्पना नाही। काय आहे पहिलं सेंटेन्स, काही कल्पना नाही। तर त्याचं आपण इंग्लिशमध्ये कसं बनवणार, तर बघा स्टेप बाय स्टेप आपण यामध्ये बघणार आहोत। तर कल्पना, कल्पनाला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे, तर आयडिया। काय आहे, आयडिया, ठीक आहे। आयडिया म्हणजे कल्पना आणि नाही म्हणजे नो। तर याला आपण काही कल्पना नाही, तर याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो, नो आयडिया। काय म्हणू शकतो, नो आयडिया। तर नेक्स्ट सेंटेन्स बघा आता, काही जोखीम नाही। काही जोखीम नाही। तर बघा, ॲज इट इज सेंटेन्स आहे, फक्त कल्पनाच्या ठिकाणी जोखीम आहे। काय आहे, जोखीम। तर आता आपण विचार करायचा की जोखीम या शब्दाला इंग्लिशमध्ये काय वर्ड आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणतात। तर इंग्लिशमध्ये जोखीम या शब्दाला आपण म्हणू शकतो रिस्क। काय, रिस्क, ठीक आहे। तर मग इथे काय येणार, नो रिस्क। नो रिस्क, समजलं। मी पहिले तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की आपण एकदम सोप्या पद्धतीने शिकणार आहे आणि एकदम सोपे सेंटेन्स आहे हे, काहीच प्रॉब्लेम जाणार नाही। तर बघा, नो रिस्क। नेक्स्ट, काही उपयोग नाही, ॲज इट इज सेम, काही उपयोग नाही। आता उपयोगला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे हे सर्वांना माहीत आहे, यूज। यूज म्हणजे काय होते, उपयोग। तर मग काय होणार सेंटेन्स, नो यूज। नो यूज, आहे की नाही सोपं, ते मला कमेंट करून सांगा। नो यूज। फोर्थ आहे, काही अडचण नाही। काही अडचण नाही, अडचणला इंग्लिशमध्ये शब्द आहे प्रॉब्लेम, ठीक आहे। मग काय होणार, नो प्रॉब्लेम, ठीक आहे। काही अडचण नाही म्हणजे नो प्रॉब्लेम, ठीक आहे। काही इंटरेस्ट नाही, इंटरेस्टला आपण इंग्लिशमध्ये इंटरेस्टच म्हणतो। समजलं की नाही ते पण मला कमेंट करून सांगा। बघा किती सोपे। बघा मित्रांनो, इथे आपण काही सेंटेन्स घेतलेले आहे, पण एवढ्या सेंटेन्सनी तुमची प्रॅक्टिस होणार आहे का, नाही। तुम्हाला आणखी काही सेंटेन्स घ्यायचे आहे आणि मग प्रॅक्टिस करायची आहे, कारण प्रॅक्टिस केल्यानंतर तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होईल आणि तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा वाढेल, ठीक आहे। मग वाक्य कुठून घ्यायची, तर असं काही नाही की तुम्ही बुक्समधून वगैरे शोधून घ्यायची, तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा वाक्य घेऊ शकता। तुमच्या डोक्यात जी वाक्य येईल तुम्ही ते घेऊ शकता आणि तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये करू शकता। तर बघा, असं केल्यानंतर काय होणार आहे, तर जर तुम्ही असं केलं, प्रॅक्टिस केली, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही जर एखादं वाक्य घेतलं आणि त्याचं ट्रान्सलेशन केलं आणि तुम्हाला जर जमलं, तर तुम्हाला काय येईल, इंटरेस्ट येईल। काय येईल, इंटरेस्ट येईल। कारण आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये जर कोणतीही गोष्ट जमली तर आपल्याला त्यामध्ये इंटरेस्ट येतो, ठीक आहे। फॉर एक्झाम्पल, मॅथ्सचं एखादं प्रॉब्लेम असलं आणि ते जर आपल्याला आलं, ते जर आपल्याला सॉल्व्ह करता आलं, तर आपल्याला त्यामध्ये इंटरेस्ट येतो। तर हेच आपल्याला इंग्लिशमध्ये सुद्धा करायचं आहे। बघा, तुम्हाला जर एक वाक्य जमलं, दुसरं पण जमलं, तिसरं पण जमलं, तर तुम्ही अशा अनेक वाक्यांची प्रॅक्टिस करणार आणि अनेक वाक्याची प्रॅक्टिस केल्यानंतर तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होईल, हे तर मान्य आहे। चला तर मग नेक्स्ट बघूया। तर बघा, नेक्स्ट सेंटेन्स आहे, झोप येत नाही। झोप येत नाही। तर झोपला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे, स्लीप। काय आहे, स्लीप। स्लीप म्हणजे झोपणे। तर बघा, कांट स्लीप, झोप येत नाही म्हणजे कांट स्लीप, ठीक आहे। फक्त तुम्हाला व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करायची आहे, म्हणजे तुम्हाला या शब्दाला इंग्लिशमध्ये काय म्हणते हे माहीत असलं की तुम्ही सेंटेन्स इझिली बनवू शकता। उभे राहता येत नाही। आता बघा, उभे राहण्याला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे, स्टँड अप। काय आहे,
स्टँड अप, उभे राहता येत नाही, मग काय म्हणू शकतो आपण? कांट स्टँड अप, कांट स्टँड अप. ठीक आहे. थर्ड वाक्य आहे आपलं, चालता येत नाही. चालता येत नाही आहे. बघा, चालण्याला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे? वॉक. काय आहे? वॉक. तर मग आपण काय म्हणू शकतो? कांट वॉक, कांट वॉक. नेक्स्ट आहे समजत नाही आहे. समजत नाही आहे, समजण्याला इंग्लिशमध्ये शब्द काय आहे? अंडरस्टँड. काय आहे? अंडरस्टँड म्हणजे समजणे. तर बघा, समजत नाही आहे म्हणजे कांट अंडरस्टँड, कांट अंडरस्टँड. नेक्स्ट सेंटेन्स आहे तुझं नाव. तुझं नाव. तर इंग्लिशमध्ये काय होणार? नावाला काय म्हणते इंग्लिशमध्ये? नेम. हे तुम्हाला माहीतच आहे. आणि युअर म्हणजे तुझं किंवा तुझा. आलं लक्षात? तर बघा, तुझं नाव याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो युअर नेम. तर तुमच्या ही गोष्ट लक्षात आली का? बघा, आपण सहसा कोणाला म्हणतो की तुझं नाव काय आहे, म्हणजे व्हॉट इज युअर नेम. तुझा पत्ता काय आहे? व्हॉट इज युअर ॲड्रेस. तर तुम्ही असं न म्हणता फक्त तुम्ही तुझं नाव क्वेश्चन मार्क, तुझा पत्ता क्वेश्चन मार्क. आलं लक्षात? असं म्हणू शकतो आपण. तर हे जे मी वाक्य घेतलेले आहे, या वाक्याचा उद्देशच असा आहे की मर्यादित माहितीच्या आधारावर सुद्धा आपण इंग्लिश बोलू शकतो, इंग्लिश बोलण्याची सुरुवात करू शकतो. समजलं की नाही? बघा, तुझं नाव काय आहे त्यापेक्षा आपण तुझं नाव क्वेश्चन मार्क असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर बघा, तुझं नाव युअर नेम, सेकंड आहे तुझा पत्ता क्वेश्चन मार्क. आपण क्वेश्चन करत आहे. तुझा पत्ता युअर ॲड्रेस. काय? युअर ॲड्रेस. युअर ॲड्रेस क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. तुझा मोबाईल नंबर युअर मोबाईल नंबर, युअर मोबाईल नंबर. ठीक आहे. नेक्स्ट, तुझा व्यवसाय. आपण कोणाला विचारतो तुझा व्यवसाय काय आहे, त्याऐवजी आपण म्हणू शकतो तुझा व्यवसाय. ठीक आहे. तर बघा, व्यवसायाला इंग्लिशमध्ये शब्द आहे ऑक्युपेशन. काय आहे? ऑक्युपेशन. मग काय होणार? युअर ऑक्युपेशन क्वेश्चन मार्क. तर बघा, या वाक्यांवरून आपल्याला हे पाहायचं आहे की पूर्ण नसलेल्या वाक्यांद्वारे सुद्धा बरेचदा आपलं काम भागून जाते. पूर्ण वाक्याची गरजही नसू शकते. हे तुम्हाला मान्य आहे की? नेक्स्ट सेंटेन्स आहे काही शक्यता आहे. काही शक्यता आहे. एनी पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता. पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता. काही शक्यता आहे. एनी पॉसिबिलिटी, एनी पॉसिबिलिटी. नेक्स्ट, काही बातमी आहे. काही बातमी आहे. आपण कोणाला तरी विचारत आहे काही बातमी आहे, तर बातमीला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे? न्यूज. तर काय म्हणणार? एनी न्यूज, एनी न्यूज, एनी न्यूज. काही अनुभव आहे. काही अनुभव आहे. तुम्हाला काही अनुभव आहे, तर अनुभवला इंग्लिशमध्ये एक्सपिरियन्स. काय? एक्सपिरियन्स. तर मग आपण काय म्हणणार? एनी एक्सपिरियन्स, एनी एक्सपिरियन्स. ठीक आहे. काही अपेक्षा आहे. अपेक्षेला इंग्लिशमध्ये काय? एक्सपेक्टेशन. एक्सपेक्टेशन. मग काय म्हणणार आपण? एनी एक्सपेक्टेशन, एनी एनी एक्सपेक्टेशन. समजलं? नेक्स्ट म्हणजे वॉन्ट टू प्ले. म्हणजे बघा, खेळण्याला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे? प्ले. म्हणून आपण काय लिहिलं? वॉन्ट टू प्ले, वॉन्ट टू प्ले. आता बघा, खायचं आहे, तर खाण्याला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे? ईट. तर काय म्हणू शकतो आपण? वॉन्ट टू ईट, वॉन्ट टू ईट म्हणजे खायचं आहे क्वेश्चन मार्क. यायचंय म्हणजे यायचं आहे, म्हणजे येण्याला कोणता शब्द आहे? कम. काय आहे? कम. मग वॉन्ट टू कम, वॉन्ट टू कम. नेक्स्ट आहे जायचंय म्हणजे जायचं आहे, तर जाण्याला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे? गो. म्हणजे वॉन्ट टू गो, वॉन्ट टू गो. नेक्स्ट आहे वाचायचंय म्हणजे वाचायचं आहे, तर वाचण्याला शब्द काय आहे? रीड. तर मग वॉन्ट टू रीड, वॉन्ट टू रीड.
तर बघा किती सोपं इंग्रजी आहे, किती सोप्या पद्धतीने आपण बोलू शकतो. तर तुमच्या हे लक्षात आलं असेल की तुम्हाला जर इंग्रजी बोलण्यासाठी सुरुवात करायची असेल तर कोणत्याही गोष्टीची वाट पाहण्याची गरज नाही. समजलं? आता नेक्स्ट बघूया. सोपं नाही. सोपं नाही. सोप्याला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे? इझी. म्हणून आपण काय लिहिलं? नॉट इझी. नॉट इझी. कठीण नाही. कठीणला काय शब्द आहे? डिफिकल्ट. ठीक आहे, मग काय आपण म्हणणार? नॉट डिफिकल्ट. ठीक आहे. नेक्स्ट आहे इथे नाही. इथे, हिअर. हिअर मीन्स इथे. बघा इथे नाही, नॉट हिअर. बघा नेक्स्ट आहे तिथे नाही. तिथेला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे? देअर. मग काय होणार? नॉट देअर. नॉट देअर. इथेला हिअर, तिथेला देअर. तर मंडळी ठीक आहे मग. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काही आणखी सेंटेन्स घेऊया. तो व्हिडिओ तुम्हाला जरूर बघायचा आहे. तर तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करायचा आहे, कारण तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळायला पाहिजे. ठीक आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.